ठळक बातम्या. वडमुरंबी येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न. देवळी तालुक्यातील वडमुरंबी येथे प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गुरुवारी 5 मार्च रोजी श्री संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज बीज निमित्त कीर्तनकार ह.भ.प. रोहित ज्ञानोबा भोसले यांच्या वाणीने पार पडला. अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस रात्री 9 ते 11 कीर्तन सेवेने वडमुरंबी नगरीचे भूमिपुत्र, ज्यांना आळंदी माऊली महाराज या नावाने संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग परिसरात कीर्तनाची सेवा करणारे नामवंत समाज प्रबोधनकार महाराज ह.भ.प. सतीशजी ज्ञानोबा मोरे माऊली यांच्या भव्य कीर्तनाचा कार्यक्रम जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली या अभंगाद्वारे कीर्तनाची सेवा पार पडली. आणि या कीर्तन सेवेला महाराष्ट्रामध्ये विविध सांप्रदायिक सप्ताहामध्ये गायनाचार्य म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या, नावलौकिक मिळवलेल्या ह.भ.प. शिवनंदाताई पांचाळ आणि मृदुंगाचार्य दत्ता महाराज माने यांनी आपल्या गोड अमृतवाणीने सर्व भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतले. वडमुरंबी अखंड हरिनाम सप्ताह हा वडमुरंबी येथील वैकुंठवासी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान मातृतुल्य हरिभक्त कोमलताई दशरथराव मोरे यांच्या प्रेरणेने 40 वर्षांपासून चालत आलेला हा सप्ताह वैकुंठवासी मातृतुल्य, ज्यांना संपूर्ण वडमुरंबी आणि या पंचक्रोशीतील सर्व सांप्रदायिक आक्का या नावाने ओळखतात, याच मातृतुल्य आक्कांचे लहान बंधू ह.भ.प. मधुकरराव दशरथराव मोरे यांनी या अखंड हरिनाम सप्ताहात मातृतुल्य वैकुंठ वासी आक्कांचा वारसा जोपासत म्हणजेच उजाळा देत हा अखंड हरिनाम सप्ताह पार पाडतात. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वडमुरंबी पंचक्रोशीतील भाविक भक्तांचा हरिनामाच्या गजरात, टाळ मृदंगाच्या आवाजात दिंड्या विविध क्षेत्रातून येत असल्याने वडमुरंबी नगरी हे दुजे पंढरपूर वैकुंठवास दिसत असल्याचे पाहावयास मिळत आहे. देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या.